श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 27. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा विश्वव्यापका विश्वंभरा जगत्सृजित्या करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्णब्रह्म सनातना पंढरी अधिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथरचना महिमाना बोलवी का महाराजा मागिले अध्यायी निरूपण भरतरी आणि दुजा विक्रम प्रेमसागरी भक्तिप्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एकदुर्गी ग्रामरक्षिती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभमार्गी दैव उदया पातले मोक्षपुर्या सती सप्तम तयांतील ते अवंतिका ग्राम तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभविक्रम विराजे तया जठरीती सूक्ष्मवेली सकळ देही संचार पावली पावली परिभवे परतली संभवतो न ये सांगावया ऐसी कन्या असे उदरी तीही धाकुटी बरवंटावरी किलवणाब्धीची लहरी मदनबाळी शोभतसे नामजियेचे सुमेधावती तीक्ष्ण बुद्धी असे युवती परी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांगस्वरूपी मिरवतसे तव कोणे एके दिवसी बेसली होती रायापाशी राये परम लालनेसी अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडन राये कवळुनी घेतले चुंबन उपरी कल्पने वेधले मन वराविषयी रायाचे मग सुमती मंत्री पाचारुणी बोलता झाला शुभविक्रमवाणी म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवरती दिसतसे तरी तुके स्वामित्वपण पुरुष योजावा दिव्यरत्न यावरी मंत्री बोले वचन राजउक्ती ऐकून या म्हणे महाराजा सुरत योग जरा व्यापक सर्वांग ऐसिया काळी विषयरंग सरसावला तुम्हा ते उदरी नाही वंशसंतती जरा व्यापिली शरीराप्रती तरी कामना एकवेदली चित्ती सुमेधावती कडूनिया तरी स्वात्मजा लावण्यराशी दावितोपहा जया वरासी त्या ते स्थापनी राज्यासनासी करावे सुरत वैभवाते मग तोवर जामात सूत उभयपणी या जगांत मिरवुनी जरे ते सकळहित संगोपील तुम्हासी तरी ऐसिये मम वचन सिद्धार्थ करा आपुले मन तरी सूत घ्यावा कन्या देऊन पुढील या सुखाते ऐसे मंत्री बोलता वचन मान तुकावी शुभविक्रम म्हणे अवश्य ऐसेची करणे योजलिया अर्थाते तरी प्राज्ञिक एकयांत गोष्ट सुचली आहे माते आधी योजुनी अधिकाराते वरी जामात मानवावा तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभी गजसुंडेस माळो पुणे राज्यासनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकांत मिरवेल महीपती कन्या अर्पुनी उपरांती सर्वसुखा ओपावे ऐसे बोलता शुभविक्रम नृपती तेची मानिले मंत्रिका प्रती मग शुभमाळा मंडपक्षिती महोत्सव मांडिला पाहुनी दीन सुदिनमास उभारिले मंडपास गुढ्या तोरणे पताकांस राजसदन शोभले वस्त्राभरणी कनककोंदणी भूमी मिरवला कुंजररत्नी दिव्यमाळा शुंडिओपुनी नगरा माझारी संचरला मागे मंत्री मानव विप्रांसहित चक्षुदीक्षा करी नृपनाथ तो दिव्य कुंजर घेऊन माळे ते नगरा माझी संचरला आधी सभा मंडपींचे जन दिग्गजे सर्व विलोकून उपरी नगरा माझी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीणचे ग्रामजन पाहती ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येऊनी दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट
तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट सेवाधारी असती की. गजकुंठता पाहे नृपती खाली पाचारी अष्टाम प्रती एका मागे एक उतरती. दुर्ग पायऱ्या विशाळ तो सर्वा मागुनी उतरता विक्रम. गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुम माळा ग्रीवे लागून शुंडो दंडे ओपिली. माळा ग्रीवे ओपिता गज वाद्ये वाजती जाहले चोज. गजस्कंदी वाहुनी राज शृंगार मंडपी आणिला. मग पुनिया कनकासन निकटराये मंत्री बैसवून. परी सहज चर्चा जाती लागून कुल्हाळ शब्द निघाला. तेणे करुणी रावचित्ती काहीसा झाला साशंकित. मग मंत्रिका नेऊनी एकांती कुल्हाळ शब्द दर्शवी. म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्नार पाया सुमेधावती. आम्हा क्षत्रिया कुल्हाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा. ऐसे बोलता शुभविक्रमराव मंत्री व्यापिला संशय भावे. परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वैवटला. तवे येऊनी मंडपाबाहेर त्या अष्टसोबत्या बोलावुनी बाहेर. निकट बैसवुनी जाते विचार पुसता झाला तयांसी. ते म्हणती नेणो कोण जाती कुल्हाळ म्हणती विक्रमाप्रती. परी याचा शोध कुल्हाळ जाती कवणा लागी पुसावा. मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुत्तरे. एकांती नेऊनी परम आदरे जाती वृत्तांत पुसतसे. मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन. माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी. या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्वरत्न. ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे. मग कमठासी नेऊनी रायासमोर तेथेही वदविले वागुत्तर. रावही ऐकुनी ते उत्तर परमचित्ती तोषला. तोषुनी मंत्रिका पुन्हा बोलत. मंत्री म्हणे कमठ घेऊनी आत मीच जातो महाराज्यांत. तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याते. अवश्य म्हणे शुभविक्रम नृपती बोलविता झाला मंत्रिका प्रती. मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातले. राये सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून. मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले. ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तर. की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरवले. तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह. तरी संशय द्रुम आपण चालून मुळापासून खुडावा. ऐसी सांगुनी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता. स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्यास कथियेले. राये ऐकुनी सकळ विस्तार चित्त सरिते आनंदपूर. दाटोनी पृतनेस संभार शुभविक्रम संगमी मिळाला. भेटून सत्यवती ते सकळ पुसुनी वृत्तांता ते. मग शुभविक्रम रायाचे चित्ती अंतिपांग फिटला. या उपरी सुघोष मेळी विक्रमाभिषेकिला राज्य नवाळी. मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा. छत्र चामरे माथा मिरवती तै राज्यासने विक्रम नृपती. गही वरोनी तोषविला प्रजापती याचकाधन वाटिले. ऐसा समारंभ झालिया पाठी. मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंद महिपाठी मंगलाचा मिरवला. या परी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित. सत्यवती उदरींचे रत्न राज्योपिले तया आंदण. उभय राज्यी सार्वभौम विक्रम नृपती मिरवला. असो ऐसी वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म
येरीकडे राव विक्रम भर्तरी ते ओपी युवराजा मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपुली कन्या पिंगला देऊराया भरतरीला मग विक्रमा पुसुनी सोहळा शुद्ध तिथी लग्नाची परी तेथे विक्षेप आला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वत्ता मंत्रिका आराटुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसे बोलता रजक त्या ते पुन्हा बोलविले कमट कुल्लाळा ते त्या ते पुसता सविस्तर ते कुल्लाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवती ते विचारित भर्तरी तुमचा कैसा सूत तीही म्हणे उदर व्यक्त भर्तरी नव्हे माझा की ऐसी ऐकुनी तयाची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तोही म्हणे नेणो जाती बंधू मानिला भावार्थे ऐसे बोलता राम विक्रम संशयी पडला मंत्री सुगम मग भरतरीस पुसता झाला वर्म प्रांजळ सांगे भरतरी मित्रावरुणी रेतापासून वनांतरी वाढलो हरणीपासून भाट संगती व्यवसायादी करून सकळ कथन निरूपिले परी मंत्रिका न पडे विश्वास चित्ती म्हणे स्वकार्यास ऐसे भाषण करीतसे विशेष सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणवितो मित्र पिता आम्हास तरी याचे हस्ते मित्रावरुणीस कार्या लागी पाचारावे ऐसे मंत्री चित्ती योजुनी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी तरी स्वमंगला ते बोलावुनी आम्हा दृष्टी दाखवा भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता परी विलग्न विधी ते आपुला पिता सोहळा घेऊनी पाचारा ऐसे बोलता मंत्री त्याते म्हणे अघटित काय याते मग उभा राहुनी अंगणाते ऊर्ध्वदृष्टी करीतसे म्हणे मित्रावरुणी ममताता हा देह असेल तवरेता तरी मज बाळाची धरुणी आस्था मंगलासी येई का ऐसे बोलणे दीर्घवाणी ध्यान करीतसे आपुले मनी हे जाणवले अंतःकरणी मित्रावरुणीच्या ते धवा मग वातचक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागून शुभविक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती मम सुता विवाहाप्रती कन्यादान ओपिका म्हणसील जरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक तरी पुष्पवृष्टी मंगळघोष सुरवराहाती करवीन या उपरी राया विक्रमाच्या ताता ते सुरोचन गंधर्वा पाठवीन येथे सकळ संशय सांडुनी त्वरिते सुखे द्यावी पिंगला म्या जरी यावे मृत्युभूमी तरी दाहतील बहुत प्राणी तस्मात् सकळ संशय सोडोनी पिंगला अर्पी मम सूता ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन परितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशया ते सांडून लग्न सोहळा मांडीला मग नेमिल्या तिथीस सीमांत पूजन ते संधींत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्यवतीसी भेटून विक्रमाते पाचारी विक्रम येऊनी त्वरिता त्वरित तातचरणी माथा ठेवित मग बोलावुनी सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहुनी क्षिती अतिनम्र होऊनी चित्ती निकट बैसे गंधर्वी निकट बैसता सुरोचन म्हणे सुमती तू दैववान प्रत्यक्ष द्रुमी नारायण सोयरा केला जामात अरे भर्तरी पुत्र अवतार दक्ष
मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष, तुवा जामात केला प्रत्यक्ष, सकळ दैवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन, पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम, सोय रे झाले देवकी. तरी मी एक अर्थार्थी, दैववान असे त्रिजगती. तरी चलावे मंडपाप्रती, करू सीमांत पूजना. अवश्य म्हणून सुरोचन, मानववेशी मंडपी येऊन. समारंभे करीती सीमांत पूजन, करुणी विधी उरकिला. वधूवरांते आशीर्वाद देता, कुसुमे वर्षती स्वर्गदेवता. अष्टके झालिया करतल हस्ता, टाळी पेटिती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर, तेणे कोंदले सकळ अंबर. स्वर्गी गर्जती जय जयकार, सुरवर विमानी बैसोनिया. असो 5 दिवस उत्तम सोहळा, नाना रत्नरंगमाळा. सकळ तोषवनी वराढ पाळा, बोळविले सुमतीने. याचकांसी अपार धन, राये बोळविले देऊन. एक मास गंधर्व सुरोचन, तया ठाई राहिला. वरपिता मिरवला सुरोचन, वरमाय सत्यवती रत्न. असो सकळा पुत्र सोहळा मान, सुमतीने ओपिला. या परी एक मासाची अरुती, सुरोचन तोषविला सत्यवती. मग विचारुनी शुभविक्रमराया प्रती, स्वस्थानासी पै गेला. येरीकडे अवंतिकेंत, दिवसे दिवस लोटले बहुत. पिंगला नामे स्वरूपवंत, ऋतुकाळ पावली. मग उभयता एकपणे, सदा विचरती संतोष मने. या उपरी भर्तरीने, लग्ने केली अमूप. 12 कामिनी करोनी, सदा विचरे भोगासनी. परी मुख्यदारा पिंगला नामी, पट्टराणी मिरवत. जैसा नवलक्ष नक्षत्रांत, तेजे मिरवे नक्षत्रनाथ. तेवी 12 शतांत, पिंगला नामे मिरवतसे. असो युवराज्याच्या मंडणी, भर्तरी राणा मिरवे भूषणी. परीतया समीप हिरकणी, पिंगला मिरवे वैडूर्या. की अर्का शोभवी रश्मी किरण, की धृती शर्करा दावी गोडपण. तेवी भर्तरी पिंगला रत्न, स्वस्वरूपी मिरवतसे. ऐसे वयतांचे एकचित्त, की लोह मिळाले चुंबकांत. की कर्दम उदकाते, कदा काळी सांडीना. सभा मंडपी रायसता, परी पिंगलेस वदे सदा चित्ता. राया सही नगमे तिथे पाहता, घडोघडी पाहतसे. पाहुनिया पिंगलेचे वदन, मग राया सुचे कारभार पूर्ण. जैसे अमलिया पूर्ण, अमल सर्वदा पाहिजे. तन्याये उभयतांची, ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचासी. ऐसे लोटता बहुत दिवसी, वय अर्धे पातले. तो एके दिवशी पारधी लागुनी, राव जातसे घोर विपिनी. तो वरुणी पाहे मित्रावरुणी, पुत्रचंद्र दृष्टीने. पाहता विचारी मनांत, की मम वीर्याचे उदेले सूत. एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ, मृत्युभूमी कारणे. परित्यांत अगस्तीने हित केले, चपळपणाने स्वयंभवरिले. परी भर्तरीचे मन गुंतले, राज्यवैभवा कारणे. तरी अहिताचा विषय प्याला, राया भर्तरीस गोड वाटला. हिता लागी सर्वस्वी चुकला, अचल पद तोची राया. तरी हा विषय पदापासून, कैसा सुटेल स्वबुद्धीने. याचे हित याजकारणे, प्राप्त कैसे होईल की. नवनाथांतील अवतार, ध्रुमी नारायण महाथोर. परिवेष्टिला विषय तिमीर, सुटेल कैसा कळेना. ऐसा मोह उपजोनी पोटी, उतरता झाला मही तळवटी. अनसूयात्मजाची घेऊनी भेटी,
वर्तमान निवेदिले. म्हणे महाराजा योगद्रुमा, कामवेदला आहे आम्हा, तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घेई महाराजा. तुम्ही विजय प्रतापध्वज, मिरवला मही तेजपुंज, तरी मिरवला मम आत्मज, मच्छिंद्रासम भरतरी. तू रायपंथ मिरवून, सशिच्छ मिरवले जगांतरत्न, ते चित्ती मम नंदन, प्रविष्ट करी याची जागी. यावरी बोले अनसुयासूत, चिंता न करी भर्तरीनाथ, माझे प्रसादे जाण सत्य, जगा माझी मिरवेल. मिरवेल परी कैसे रीती, चिरंजीव शोभे महीवरती, यावत मही तावज्जती, भर्तरीनाथ मिरवेल. हे पूर्वीच भविष्योत्तर, आहे समर्था मम गोचर, तिथले उत्तर केले वागुत्तर, मम वचनी सर्वथा. तरी आता संशयासी न रहावे, आता स्वस्थ चित्त असावे, मी यत्न करुनी भर्तरीराव, नाथपंथी मिरवीन. ऐसे बोलुनी अत्रिनंदन, बोळविला मित्रावरून, आपण तेची घडी कृपा करून, भर्तरीपासी जातसे. तो येरीकडे भर्तरी नृपती, पारधीस्तव काननाप्रती, मृग ये करिता हिंडे निगुती, नानावने उपवनादी. सवेसेन अपरिमित, विपिनी विस्तारली कृतांतवत, चवदा लक्ष वाताकृत, वाजी फिरती विपिनी ते. हेमतगटी शृंगारासहित, पाखरा झालरी शोभती मुक्त, अलंकारे कोंदणयुक्त, रत्ने मिरवी नवविध, तरी ते शृंगार म्हणावाचे, की मोहर उजाळे नक्षत्रांचे, तेवी रत्ने चमकपणाचे, भाव दाखविती नक्षत्रांचे पै. अहो ते हय न म्हणू वाचे, रत्न उदेले उदधी उदराचे, तेने इंदिरा हर्षोनी नाचे, बंधू म्हणोनी शृंगारी. त्याची नीती एकलक्ष, दीन समान गज प्रत्यक्ष, विशाळ शुंडा दंड सुलक्ष, चंद्रतेज मिरवले. मिरवले परी कैसे भावे, इंदू समानले बंधू भावे, म्हणोनी सर्व पूर्ण स्वभावे, चमत्कार दावीतसे. त्याही दंती शुद्ध कोंदणी, चुडे मिरवती हाटक खाणी, त्यांत हिरे नक्षत्रे आणोनी, इंदुराज मिरवीतसे. आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती, वरदबाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्रगण्य निगुती, एकसारा अर्चियेल्या. चांदवे अंबारी कोंदणयुक्त, नवरत्नादी सगुणमुक्त, कळस तेजी लावूनी आदित्य, म्हणती विसावा घेई का. आणि राया समान पंचशत, राजविनवणी प्रज्ञावंत, सरदार नामी भूषण भरित, मूर्ती जेवी गबस्तीच्या. तया माथा कनकचीर, सहज तेज छत्र चंद्राकार, तयांच्या कळस दीप्तीवर, भानुतेज लाजतसे. राया माथी अर्धशत, कनक अंबरी हाटक व्यक्त, पाच माणिकी मणियुक्त, हेमे गुंफिल्या झालरी. ऐसिया छत्र कळस उद्देशी, वैडूर्य रत्ने जडिल्या राशी, पद्मरागे आदित्य मानसी, विरह करू म्हणतसे. विरह तरी केवुता तरणी, व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी, तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागुनी, येऊनी सुख भोगी का. वने विरहे उदास चित्ती, अस्ताचळी जाता गभस्ती, चतुर्थ प्रहरी शिणली वृत्ती, रत्नपंक्ती इच्छितसे. असो आता विरह अर्क, म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक, तेणे तो अर्क पाऊनी सुख, अस्ताचळा मावळ तसे. असो ऐशा भाषण स्थिती, अचाट विपिनी भर्तरी नृपती, मृगया करिता वाताकृती, काननांत हिंडोनिया. परिसमयास आला मास चैत्र,
पुत्रचंद्रा पहावया मित्र स्थिरावे तेने रश्मी उलटयंत्र काननांत लखलखी तै रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृषे करून मग राव भरतरी मृगया सांडून उदक शोधू धावतसे परी पंचत्रय चतुर्थीत कानन विरहित योजनशत उदक न दिसे ऐसे भावित कानन वृक्ष मीरवतसे फार व्यापिले तृषे करून कोणी सोडू पाहती प्राण कोणी हिंडोनी रान लवन जीवन पाहती कोणी त्रासुनी पाला भक्षिती कोणी लघुशंका सेविती कोणी तरुच्या सावलीक्षिती धरुनिया पडियेले ऐसी पृतना आहाळपणी व्यापिली आहे तृषे करुणी रावही तैसाच क्लेशे कानने पाणी पाणी म्हणतसे प्राण झाला कासाविस हृदयी न साठवे श्वासोच्छ्वास मुखी कोरड पडली विशेष जिव्हा लोटू लागलीसे ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी गुप्तवेशे असोनी राया मागे हिंडतसे तो विपिनी मध्ये गोंगावत काय करी अत्रिसूत मायेचे सरोवर रचुनी तेथ छंदे व्यक्त दाखवी निर्मळपणी गंगाजळ दाटोनी पात्र उचंबळे कुमुदिनी विकासित घालुनी पाळे नांदता ती सभोवती आणि तया सरसी काठी बहुफलित तरुदाटी अनेक पक्षी मराळ कोटी पंक्तिसरी दाटल्या शीतळ छाया शीतळ जीवन सरोवर मिरवले गहीवरपणे तये तटी पर्णकुटी करून अत्रि आत्मज मीरवला तो येरीकडे नृपनाथ क्लेशे हिंडता काननांत तो सरोवर ठाई देखोनी अकस्मात एकटाची पातला परम देखुनी गहिवरे जीवन धाव घेतसे नृपचिद्रत्न सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला आता स्पर्शावे ओंजळांत तो तिकडूनी उठला अत्रिसूत प्रत्योदक करे कवळुनी हात रायावरी धावला अरे अरे वाचे म्हणून म्हणेन स्वीकारी माझे जीवन तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की येरी पाओनी देहाते भये दाटला नृपनाथ काही न बोले क्षितींत टकमका पाहतसे अवधूत म्हणतसे का रे मौन धरुनी काही न बोलसी वचन माता पिता गुरु कोण तव देही मिरवले माता पिता गुरुसहित सांगुनी करी उदकपानाते ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवन येथेची हे राया ऐसे ऐकुनी भर्तरीनाथ पदावरी लोटला त्वरित नमुनी जन्म कथेसहित अत्रिसूता सांगितले भर्तरी माता पात्र साठवणी पिता मिरवला मित्रावरुणी ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासूनी सांगितले येरी म्हणे गुरु कोण भर्तरी म्हणे नाही अजून ऐसे ऐकुनी अत्रिनंदन बोलता झाला तयासी म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्टबुद्धी मिरवीसी तरी तू पूर्वींचा परमपापिष्ठ म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्शन करी जळाते तुवा स्पर्श केली या पाणी सकळ तोय जाईल आटोनी निगुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल मग तो याटल्या निगुती मम कोपाची पावन शेखी आसडोनी तव देहा प्रती भस्म करील क्षणार्धे ऐसे बोलता अत्रिनंदन भर्तरी करीतसे नमन म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन
द्यावया योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिवविरींची घालिती मिठी, तरी अनुग्रहाते पूर्णकोटी तुझे पदरी दिसेना. ऐसे भागले थोर नायक, तरी नातुडे अनुग्रह दोंदिक. तो ते तू मशक अनुग्रह वांछसी. भरतरी म्हणे हे तो निश्चित, परी तृषेने होतो प्राणरहित. तुम्ही कृपाळू परमसंत, दया क्षमा पाळिता. जगाचे नसा हे कीचकपण, त्वरेची हरता दैन्याकारण. तरी माझा वाचवणी प्राण, धर्मसाधन मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी, म्हणे अनुग्रह देईन तुझसी. परिपूर्ण तप 12 वर्षी, आचरावे या स्थळा. त्या तप पुण्यांशे करुनी, योग्य होशील अनुग्रह कारण. राव म्हणे सध्याच प्राण, तृषे करोनी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती, कैसी घडेल कृपामूर्ती. दत्तात्रेय म्हणे तपापुढती, संकल्पाते करावे. काया वाचा चित्त मन, संकल्प झालिया पुण्यवर्धन. वर्धन झालिया पाजीन जीवन, सकळ बाधा वो चुके. येरी म्हणे महाराजा, संकल्प करीन सांगितल्या चोजा. परी आता माते उदक पाजा, प्राणरक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करिसी, की तपा आचरण 12 वरुषी. परी तैसे वैभवासी, पुन्हा लिप्त न व्हावे. वमना समान पाळुनी सर्व, विरक्तपणाची बरवी ठेव. योगा माझी नित्य बैसावे, आयुष्य मर्यादा पर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित, विचारदरी व्यापिले चित्त. म्हणे कैसी करावी रीत, प्राण कासावीस होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत, म्हणे महाराजा हे नाथ. मी प्रपंच रहणे रूप, मुक्त झालो नाही अद्यापि. परी पितृश्राद्ध पितृऋण, मातेसी केलिया गया वर्जन. कांते पुत्र झालेल्या विण, कांता ऋण फिटेना. पुत्रविवाह स्नुषा मेळी, ऋणमुक्त होय शुद्ध मोळी. ऐसिया ऋणाची स्थावर काजळी, फिटली नाही महाराजा. तरी 12 वर्षेपर्यंत, प्रपंच आचरू द्यावा माते. उपरी योजने पूर्ण योगाते, केलिया संकल्प समान की. ऐसे बोलता तै भूपाळ, अवश्य म्हणे अनसुया बाळ. मग कमंडलू भरुनी जळ, तयापासी पै आला. उदक ओपुनी करयुग्मी, संकल्प करवी मनोधर्मी. की 12 वर्षे संकल्पनामी, पुण्ययोग आचरेन. या परी तन मन धन, काया वाचा जीवित्व पूर्ण. गुरु संकल्पी सोडुनी जीवन, अनुग्रह देतसे. मौळी ठेवुनी वरदहस्त, करणी बीज मंत्र अर्पित. आपुला करोनी शरणागत, नाम आपुले सांगतसे. म्हणे वत्सा ओळख माते, मी दत्तात्रेय अत्रिसूत. परी तव दैव भाग्यवंत, मम करमौळी विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त, माईक सरोवरा सहित झाला गुप्त. इतुके केले जया अर्थी, व्यर्थ होऊ पाहतसे. ऐसी चिंता मानसी बहुत, करिता झाला भर्तरीनाथ. म्हणे महाराजा गुरुनाथ, प्राण जाऊ पाहे आता. ऐसे ऐकता भर्तरी वचन, भोगावती पाचारी अत्रिनंदन. तरी ती सरिता अपार जीवन, घेऊन या धावली. सुरभीचे करुणी चिंतन, मही दर्शविली देदीप्यमान. नेमके सहज उपजवोनी अन्न, पर्वता समान मीरवले. मग चमू सहित नृपनाथ, भोगावतीचे स्नान करीत. उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त, दर्शन करोनी चालिले. पृतने सहित तुष्टचित्ती, मृगया करुनी येत नृपती. येरीकडे भोगावती, तिथे स्थाना पाठविली. कामधेनू स्वर्गस्थानी, पाठवोनी अदृश्य झाला मुनी. येरीकडे मृगया करोनी,
भरतरी गेला गावांत, तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधा रससंपत्ती. धुंडीसूत मालू वदेल उक्ती, नरहरिप्रसादे करुनिया. स्वस्ति श्री भक्तिकथासार, संमत गोरक्षकाव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, सप्तविशन्ति तमाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार सप्तविशन्ति तमाध्याय संपूर्ण.